Hello students, welcome to the part 2 of the topic vectors. In this lecture, we will learn how to represent any vector in space and some examples on simple algebra of vectors. First, we will learn how to represent any vector in space in terms of I bar, j bar and k bar. एखादा वेक्टर स्पेसमध्ये असेल तर तो इन टर्म्स ऑफ आय बार जे बार के बार कसा रिप्रेझेंट करायचा आहे हे इथं आपण पाहणार आहे. आय बार जे बार के बार हे बेसिक वेक्टर्स आहेत. आय बार जे बार अँड के बार आर द युनिट वेक्टर्स अलॉंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन्स ऑफ एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. दे आर कॉल्ड ॲज बेसिक वेक्टर्स. तर पी हा स्पेसमधला एक पॉईंट आहे. P equal to xyz implies and implied by P bar equal to xi bar plus yj bar plus zk bar and magnitude of P bar equal to square root of x square plus y square plus z square. P हा स्पेसमधला एक पॉईंट आहे म्हणून त्याला 3 कोऑर्डिनेट्स आहेत. तर स्पेसमधल्या एका पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती असतील. पीचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड हे माहिती असतील तर त्याचा पोझिशन वेक्टर पी बार हा एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार असा मांडता येणार आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. जर एखाद्या पॉईंटचा पी व्ही आपल्याला माहिती असेल आणि करस्पॉन्डिंग पॉईंट लिहायचा असेल तर करस्पॉन्डिंग पॉईंट पी एक्स वाय झेड हा येणार आहे. म्हणजे पॉईंट माहिती असेल तर पोझिशन वेक्टर लिहिता येईल आणि पोझिशन वेक्टर माहिती असेल तर करस्पॉन्डिंग पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मांडता येणार आहेत. तर इथं एक्स वाय झेड ना पी बारचे कॉम्पोनंट्स असं म्हणायचं आहे आणि मॅग्निट्यूड ऑफ पी बार म्हणजे पी बार ह्या वेक्टरची लेंथ ती स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ह्या फॉर्म्युलानं दिली जाईल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इफ पी इक्वल टू 2 4 -3 देन पी बार म्हणजे पीचा पोझिशन वेक्टर पी बार हा 2i बार प्लस 4j बार -3k बार असा मांडता येणार आहे आणि त्याची मॅग्निट्यूड ऑफ पी बार इक्वल टू, आता इथं पीचे कॉम्पोनंट 2 4 -3 आहेत ते फक्त फॉर्म्युलामध्ये ठेवायचे आहेत. मॅग्निट्यूड ऑफ पी बार इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस 16 प्लस 9 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 29. ही पी ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड किंवा लेंथ असणार आहे. नाव वी विल लर्न हाऊ टू रिप्रेझेंट एनी वेक्टर इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर्स ऑफ इट्स एंड पॉईंट्स. म्हणजे एखादा वेक्टर आपल्याकडे आहे तर तो त्याच्या एंड पॉईंटच्या पी व्हीच्या स्वरूपात कसा मांडता येतो हे आपण शिकणार आहे. कन्सिडर अ ट्रायंगल ओ ए बी. इन ट्रायंगल ओ ए बी लेट ओ ए बार रिप्रेझेंट्स ए बार अँड ओ बी बार रिप्रेझेंट्स बी बार. इथं एक वेक्टर ए बी घेतलेला आहे आणि त्यांचा रेफरन्स पॉईंट ओ आहे. ट्रायंगल ओ ए बी कंप्लीट केलेला आहे. ओ ए बार मीन्स पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू ओ आणि त्यालाच आपण ए बार असं म्हटलेलं आहे. म्हणजे ए बार हा ए ह्या पॉईंटचा पी व्ही आहे आणि त्याच पद्धतीनं ओ बी बार हा वेक्टर बी बार रिप्रेझेंट करतो आहे. म्हणजे बी बार हा बी ह्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. नाव युजिंग ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स इन ट्रायंगल ओ ए बी वी गेट ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ बी बार. ओ ए बार आणि ए बी बार हे एकाच डिरेक्शनमधले वेक्टर्स आहेत आणि त्यांची वेक्टर सम ट्रायंगल लॉ वापरून ओ बी बार इतकी येणार आहे. देअरफॉर ए बी बार इक्वल टू ओ बी बार मायनस ओ ए बार अँड देअरफॉर ए बी बार इक्वल टू ओ बी बार म्हणजेच बी बार आहे आणि ओ ए बार म्हणजेच ए बार आहे. देअरफॉर ए बी बार इक्वल टू बी बार मायनस ए बार. म्हणजे ए बी बार हा एक वेक्टर आहे आणि त्या वेक्टरसाठी आपण
एक एक्सप्रेशन फाइंड आउट केलं आहे. ए बी बार हा वेक्टर बी बार मायनस ए बार असा लिहिता येतो. म्हणजे ए बी बार इक्वल टू पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए असा मांडायचा आहे. कुठलाही वेक्टर असेल स्पेसमधला तर तो वेक्टर त्याचे जे एंड पॉईंट्स आहेत त्या एंड पॉईंट्सच्या पोझिशन वेक्टरच्या स्वरूपात असा मांडता येणार आहे. ए बी बार इक्वल टू आधी बीचा पी व्ही घ्यायचा आहे मायनस एचा पी व्ही. ए बी बार इक्वल टू बी बार मायनस ए बार. सिमिलरली पी क्यू बार हा वेक्टर असेल तर तो त्याच्या पी व्हीच्या स्वरूपात क्यू बार मायनस पी बार असा मांडता येईल. किंवा एक्स वाय बार हा वेक्टर असेल तर तो त्याच्या पी व्हीच्या स्वरूपात वाय बार मायनस एक्स बार असा मांडता येणार आहे. आणि कॉन्व्हर्सली बी बार मायनस ए बार असं एक्सप्रेशन तुमच्याकडं आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही ए बी बार रिप्लेस करू शकणार आहे. क्यू बार मायनस पी बार असेल आणि रिक्वायरमेंट असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पी क्यू बार रिप्लेस करू शकणार आहे. कुठलाही वेक्टर त्याच्या पी व्हीच्या स्वरूपात अशा प्रकारे एक्सप्रेस करता येतो आणि तो आपण एक्झाम्पलमध्ये किंवा काही प्रूफमध्ये वापरणार आहे. एक्झाम्पल, find the magnitude of the following vectors. First vector a bar equal to I bar minus 2j bar plus 4k bar. तर एक वेक्टर दिलेला आहे, पोझिशन वेक्टर आहे आणि त्याची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग पी व्ही असेल तर त्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करायची हे आपण बघितलेलं आहे. त्या पद्धतीने इथं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे. पहिल्यांदा दिलेला वेक्टर आहे तसा लिहिलेला आहे. गिवन ए बार इक्वल टू आय बार मायनस 2j बार प्लस 4k बार. आता इथं आय जे केचे जे कंपोनंट आहेत ते 1 मायनस 2 4 आहेत म्हणजे त्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आहेत. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. फक्त सिम्प्लिफाय केलेलं आहे. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू square root of 1 plus 4 plus 16. Therefore magnitude of a bar equal to root 21. तर दुसरा जो वेक्टर आहे बी बार इक्वल टू 4 आय बार मायनस 3j बार मायनस 7k बार. ह्याची मॅग्निट्यूड तुम्ही त्याच पद्धतीनं फाइंड आउट करायची आहे. एक्झाम्पल, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फॉलोइंग वेक्टर with initial point 1 minus 3 4 and terminal point 1 0 minus 1. तर इथं वेक्टर दिलेला नाही, वेक्टरचे इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट हे दिलेलं आहे. इथं इनिशियल पॉईंटला ए म्हटलं आणि टर्मिनल पॉईंटला बी हे नाव दिलेलं आहे. लेट ए इक्वल टू 1 मायनस 3 4 अँड बी इक्वल टू 1 0 मायनस 1. आता ए बी बार हा वेक्टर इथला आहे आणि ए बी बार ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्याच्यासाठी आधी ए बी बार हा वेक्टर फाइंड आउट करावा लागेल. तर ए बी बारसाठी एक्सप्रेशन त्याच्या पी व्हीच्या स्वरूपात बी बार मायनस ए बार असे येणार आहे. ए बी बार इक्वल टू बी बार मायनस ए बार इक्वल टू बीचे कॉर्डिनेट्स ठेवलेत 1 0 मायनस 1 मायनस एचे कॉर्डिनेट्स 1 मायनस 3 4. आता ही सबट्रॅक्शन घ्यायचे. 1 मायनस 1 0 0 मायनस मायनस 3 प्लस 3 मायनस 1 मायनस 4 मायनस 5 आणि हा जो पॉईंट आला आहे त्याचा पी व्ही लिहायचा आहे इक्वल टू 3j बार मायनस 5k बार. देअरफॉर आता ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इक्वल टू, आता इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आयची टर्म अबसेंट आहे म्हणजे एक्स 0 आहे, वाय 3 आहे आणि झेड 4 आहे, झेड मायनस 5 आहे. तो इथं सबस्टिट्यूट करायचा आहे. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 0 प्लस 9 प्लस 25 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 34. म्हणजे दिलेला जो वेक्टर आहे ज्याचे इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट दिलेले आहेत त्या वेक्टरची मॅग्निट्यूड स्क्वेअर रूट ऑफ 34 ही असणार आहे.
Question. Determine the value of C that satisfy magnitude of C u bar equal to 3 and given u bar equal to I bar plus 2j bar plus 3k bar. Solution. तर दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इथं आधी घेतलेल्या आहेत. गिवन मॅग्निट्यूड ऑफ सी यू बार इक्वल टू 3 अँड यू बार इक्वल टू आय बार प्लस 2j बार प्लस 3k बार. तर सी इथं एक अननोन कॉन्स्टंट आहे आणि तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर गिवनच्या पुढची स्टेप, मॅग्निट्यूड ऑफ सी यू बारमध्ये सी कॉन्स्टंट आहे, तो मॅग्निट्यूड तो स्प्लिटअप करून लिहिलेला आहे. ही टर्म मॅग्निट्यूड ऑफ सी यू बार ही टर्म मॉड्युलस ऑफ सी बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ यू बार इक्वल टू 3. आता सी हा कॉन्स्टंट आहे आणि तो मॉड्युलस साईनमधून बाहेर घेताना दोन पॉसिबिलिटी घेणार आहे, प्लस मायनस. देअरफोर प्लस मायनस सी इंटू, आता यू हा वेक्टर आहे आणि त्याची मॅग्निट्यूड आपल्याला काढायची आहे फॉर्म्युल्याप्रमाणे. इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज म्हणजे आय जे केचे कॉम्पोनंट 1 2 3 आहेत. देअरफोर प्लस मायनस सी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इक्वल टू 3 आहे तसं ठेवलं आहे. आता हे इक्वेशन फक्त पुढं सिम्प्लिफाय करत जायचं आहे. देअरफोर प्लस मायनस सी इंटू स्क्वेअर रूट 1 प्लस 4 प्लस 9 इक्वल टू 3. देअरफोर प्लस मायनस सी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 14 इक्वल टू 3 आणि रूट 14ला सीच्या व्हॅल्यूसाठी फक्त ट्रान्सफर करायचं आहे. देअरफोर सी इक्वल टू प्लस मायनस 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 14. दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करणारा सी हा प्लस मायनस 3 डिवायडेड बाय रूट 14 इतका असणार आहे. क्वेश्चन. फाइंड अ युनिट वेक्टर in the direction of u bar and second in the direction opposite to u bar where u bar equal to 8 I bar plus 3j bar minus k bar. Solution. Given vector u bar equal to 8 I bar plus 3j bar minus k bar. इथं आपल्याला u बारच्या डिरेक्शनमध्ये असलेला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. तर यू बारच्या डिरेक्शनमधला युनिट वेक्टर फाइंड आउट करताना युनिट वेक्टरसाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. आपण तो युनिट वेक्टरच्या डेफिनेशनमध्ये घेतलेला आहे. दॅट इज युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बी बार इक्वल टू ए बी कॅप इक्वल टू ए बी बार डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. आता यूच्या डिरेक्शनमधला युनिट वेक्टर आहे तो यू कॅप इक्वल टू यू बार डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ यू बार असा येईल. तर मॅग्निट्यूड कशी काढायची माहिती आहे, त्या दोन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायच्या आहेत. न्यूमरेटरला यू बार 8 I बार प्लस 3j बार मायनस के बार डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ, इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू 8 3 मायनस 1 आहेत म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 64 प्लस 9 प्लस 1 अशी त्या वेक्टरची मॅग्निट्यूड येईल. इक्वल टू 8 I बार प्लस 3j बार मायनस के बार डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 74. हा यूच्या डिरेक्शनमधला युनिट वेक्टर असेल. आता याच्या अपोजिट डिरेक्शनमधला युनिट वेक्टर काढत असताना फक्त त्याची डिरेक्शन बदलणार आहे, म्हणजे ह्या वेक्टरची फक्त साईन चेंज केली की त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये असणारा वेक्टर आपल्याला मिळणार आहे. सेकंड, युनिट वेक्टर इन द डिरेक्शन opposite to u bar is minus into 8 I bar plus 3j bar minus k bar divided by square root of 74. फक्त जो वेक्टर आपण वरती फाइंड आउट केलेला आहे त्याला निगेटिव्ह साईन दिलं की त्याचा अपोजिट वेक्टर तयार होणार आहे. एक्झाम्पल. फाइंड अ वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ a bar equal to I bar minus 2j bar that has magnitude 7 units. तर इथं a bar हा एक वेक्टर दिला आहे आणि त्याच्या डिरेक्शनमधला 7 युनिट मॅग्निट्यूड असणारा वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर असा वेक्टर फाइंड आउट करत असताना आधी a बारच्या डिरेक्शनमधला युनिट वेक्टर काढावा लागेल
आणि त्या युनिट वेक्टरला 7 मल्टिप्लाय केलं की 7 मॅग्निट्यूडचा वेक्टर मिळणार आहे. तर युनिट वेक्टर काढत असताना युनिट वेक्टरचा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. पहिल्यांदा दिलेला वेक्टर ए बार इक्वल टू आय बार मायनस 2 बार. तर युनिट वेक्टर ए कॅप इक्वल टू ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू आय बार मायनस 2 बार डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ. आता इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू 1 - 2 0 आहेत. त्या मॅग्निट्यूड काढताना त्यांचे स्क्वेअर सबस्टिट्यूट केले डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 + 4 इक्वल टू आय बार मायनस 2 बार डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5. हा युनिट वेक्टर तयार झाला. आता ह्याच्या डिरेक्शनमधला 7 मॅग्निट्यूडचा वेक्टर काढत असताना ह्या वेक्टरला युनिट वेक्टरला 7 मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 7 इक्वल टू 7 इंटू ब्रॅकेट आय बार मायनस 2 बार डिवायडेड बाय रूट 5. If a bar equal to 4i bar plus 3k bar, b bar equal to minus 2i bar plus a bar plus 5k bar, find 1. Magnitude of a bar, second a bar plus b bar, third a bar minus b bar, fourth 3b bar and fifth 2a bar plus 5b bar. इथं ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर कॉम्पोनंटच्या स्वरूपात दिलेत आणि आपल्याला 5 टर्म्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. फर्स्ट मॅग्निट्यूड ऑफ ए बार. तर मॅग्निट्यूड एखाद्या वेक्टरची कशी फाइंड आउट करायची त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू 4 0 आणि 3 आहेत. मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस 9 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 इक्वल टू 5. सेकंड ए बार प्लस बी बार. तर इथं दोन वेक्टरची सम घेत असताना आय आयचे कॉम्पोनंट, जे जेचे कॉम्पोनंट आणि के केचे कॉम्पोनंट फक्त चिन्ह बघून एकत्र करायचे आहेत. ए बार प्लस बी बार इक्वल टू 4i बार प्लस 3k बार प्लस मायनस 2i बार प्लस जे बार प्लस 5k बार इक्वल टू आयचे कॉम्पोनंट चिन्ह बघून एकत्र करायचे आहेत. बेरीज 2i बार येईल प्लस जे बार आणि केच्या 2 टर्म्स ॲड केल्यानंतर प्लस 8k बार ही त्या दोन वेक्टर्सची सम असेल. आता तशीच सबट्रॅक्शन करायचे. ए बार मायनस बी बार इक्वल टू 4i बार प्लस 3k बार मायनस 2i बार प्लस जे बार प्लस 5k बार इक्वल टू 4i बार मायनस 2i बार म्हणजे 4i बार प्लस 2i बार हा 6i बार होईल मायनस जे बार आणि केचे कॉम्पोनंट ॲड केले की मायनस 2k बार. 4 3b बार म्हणजे बी बार ह्या वेक्टरला 3 मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट मायनस 2i बार प्लस जे बार प्लस 5k बार इक्वल टू. तर 3 प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 6i बार प्लस 3j बार प्लस 15k बार. फिफ्थ 2a बार प्लस 5b बार इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 4i बार प्लस 3k बार प्लस 5 इंटू ब्रॅकेट मायनस 2i बार प्लस जे बार प्लस 5k बार. तर 2 पहिल्यांदा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वल टू 8i बार प्लस 6k बार. आता 5 सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस 10i बार प्लस 5j बार प्लस 25k बार. आता आय जे केच्या टर्म्स चिन्ह बघून एकत्र करायच्या आहेत. इक्वल टू मायनस 2i बार प्लस 5j बार प्लस 31k बार.